भगवान श्री शंकरांच्या या पवित्र मंदिरामध्ये श्री ब्रह्मचैतन्य आरती मंडळाने आयोजित केलेल्या या भागवत कथेत सम्मिलित झालेले सर्व भाविक आणि अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो. ज्यांच्या वर्तनानं भगवंताला प्रिय असणारा धर्म या जगामध्ये जगतो, म्हणजे धार्मिकता टिकते, ज्यांच्या वर्तनानं
अशा धार्मिक सज्जनांना विशेष अभिवादन करतो. अधिकारी साधकांबद्दल, वैदिक मंडळींबद्दल आणि कला उपासकांबद्दल आदर व्यक्त करून कथेला प्रारंभ करतो. श्री क्षेत्र नैमिषारण्यामध्ये सूत महामुनींनी शौनकांना कथा सांगायला प्रारंभ केला आणि ती कथा अशी आहे की शुकदेवांसमोर राजा कसा येऊन बसला. राजाच्या हातून एक चूक झाली आणि त्यांनी एका समाधीत असणाऱ्या महापुरुषाच्या गळ्यामध्ये मृत सर्प अडकवला. त्याचा परिणाम म्हणून त्या ऋषींच्या पुत्रांनी शृंगीने त्यांना शाप दिला की हे ज्यांनी केलं असेल त्याला 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा भयंकर असा सर्प दंश करील आणि तो मरून जाईल. माणसाला कुठेतरी गांभीर्य आल्याशिवाय तो खऱ्या अर्थाने परमार्थ करत नाही असा नियम आहे. गांभीर्य ही गोष्ट फार महत्वाची आहे. परमार्थात खूप लोक असतात पण परमार्थ गांभीर्यानं करत नाहीत. याचं कारण काय? याचं कारण परीक्षा जवळ आलेला डेड एंड दिसत असेल तर पोरं फार मनापासून अभ्यास करतात. मार्चमध्ये परीक्षा असते ना, मार्च एप्रिलमध्ये. जानेवारी फेब्रुवारीत पोरांना काही अन्न गोड लागत नाही. मुलं मनापासून अभ्यास करतात. त्यांना दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस करावा लागतो. हा विषय कंप्लीट करायचा, तो विषय कंप्लीट करायचा. आई मला चहा हिता आणून दे, काही नको मला. बघ, त्याचा परिणाम म्हणून पोरांना ते धडे अख्खेच्या अख्खे डोळे मोठे होतात त्यांचे, ते स्वच्छ दिसतं. जी एकाग्रता त्यांची जुलै ऑगस्ट मध्ये होत नाही ती जानेवारी फेब्रुवारीत का होते? मला या तारखेला मृत्यूला सामोरं जायचंय, परीक्षेला सामोरं जायचंय हे दिसत असतं. तुम्ही आम्ही परमार्थात सिरियस का नाही? आम्हाला वाटतंय आम्ही भरपूर 100 वर्ष जगणार आहोत. आणि जो परमार्थात गंभीर्यानं सद्गुरूंना शरण जातो त्याची कथा सूत महामुनी शौनकांना सांगताय. चतुश्लोकी भागवत जो होता तो आपण काल पाहिला, ज्याचा अत्यंत अर्थ सुरेख असा आपल्याला परमार्थाला अनुकूल बनविणारा आहे. परमार्थाचं साक्षात साधन सांगितलंय चिंतन. ते चिंतन ज्यामध्ये आहे ते चतुश्लोकी भागवत आहे. याचा विचार आपण काल करून आलो. आज आपल्याला पुढच्या काही कथांकडे जायचंय. यानंतर पुराणाची 10 लक्षणं आहेत. त्या 10 लक्षणांचा उहापोह करून शुकदेव या ठिकाणी थांबले. 3ऱ्या स्कंधाला प्रारंभ झाला. या 3ऱ्या स्कंधामध्ये विदुर आणि मैत्रेय यांचा संवाद आहे. हा संवाद शुकदेव राजा परीक्षितीला सांगतायत, विदुर आणि मैत्रेय यांचा. यामध्ये हे विश्व निर्माण कसं झालं, विश्वनिर्मितीच्या ज्या काही प्रक्रिया आपल्याला वेदांतांनी सांगितल्या त्या सोप्या करून पुराणाने सांगितल्या. वेद हे मालकासारखे आहेत पण पुराण ही मित्रासारखी आहे. मालक ऑर्डर करतो, दॅट्स इट, असं झालं पाहिजे. पण मित्र प्रेमानं समजावून सांगतो. असं विदुर आणि मैत्रेय. विदुरांनी मैत्रेय ऋषींना काही प्रश्न विचारलेत. उद्धवानं सांगितलं विदुरांना, तुम्हाला जे प्रश्न आहेत ते मैत्रेयांना विचारा. आणि त्यांनी हे विश्व निर्माण कसं झालं याबद्दल काही उहापोह केलाय. त्या कथा या 3ऱ्या स्कंधामध्ये येतात. सनातन, सनतकुमार आणि सनंदन अशी 4 भावंड एकदा वैकुंठामध्ये गेली. आणि वैकुंठामध्ये त्यांच्याकडून
भगवंताच्या दारातल्या जय आणि विजय यांना शाप दिला जातो, अशी कथा आहे. त्या जय विजयाने अपमान केला या पोरांचा. आज जायचं नाही, आता भगवान विश्रांती घेत आहेत. सनक सनंदन संतापले. ते म्हणाले, तुम्ही देवाच्या दारात राहता, पण देवाच्या दारात राहायला जी नम्रता लागते ती तुमच्याजवळ नाहीये. गेट आउट फ्रॉम हिअर. चालते वा. आणि हे सांगितल्यावर सनत कुमारांना वाटलं, आम्ही संतापलो कसे, आम्ही जर साधू आहोत तर आमच्या मनात राग कसा काय आला. इतक्यात भगवान आतून बाहेर आले आणि त्यांनी साष्टांग नमस्कार घातला चारी ऋषींना, भगवान महाविष्णूंनी. हे जरा लाजले. ते म्हणाले, देवा आम्ही चुकलो, आम्ही संतापलो. देव म्हणले, तुम्ही नाही संतापलात, मी तुमच्यामध्ये क्रोध निर्माण केला, जेणेकरून जय विजयानं इथून तुम्ही हलवाल आणि त्यांच्याकरता मी अवतार घेईन. मला इथं बसून बसून कंटाळा आलाय. भागवताची दृष्टी केवढी वेगळी आहे बघा. आणि मग जय विजयांचा अवतार होतो. जय विजय खाली येतात. अवतार म्हणजे वरून खाली येणे बरं का. तर धातू आहे. तर म्हणजे इकडून तिकडे जाणे, तरुण जाणे म्हणतो ना. अव म्हणजे खाली, वरून खाली येणे याला अवतार म्हणतात. आणि बघा, आपण चांगले दिसत नसू ना तर आपल्या घरातले लोक म्हणतात, कुठं चाललाय प्रवचनाला. आरशात बघा अवतार. हे दोघं वरून खाली आले, जय आणि विजय. त्यांनी कुठला अवतार धारण केला त्या दोघांनी? काय धारण केला देह? तर हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू नावाचा देह धारण केला. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. ज्याच्या डोळ्याला फक्त धनच दिसतं तो हिरण्याक्ष आहे, बाकी काहीच नाही दिसत. आणि ज्याच्या जीवनाचं ध्येय फक्त हिरण्य मिळवणे एवढंच आहे तो हिरण्यकश्यपू आहे. आणि हा अवतार कश्यपांच्या पोटी झाला, दिती नावाच्या पत्नीच्या पासून. अशी सविस्तर कथा इथे येते. खूप काही शिकवण्यासारखं आहे याच्यामध्ये. आपल्याला शिकायला खूप काही आहे. त्यामध्ये अत्यंत महत्वाचा मुद्दा आला की दितीनं संध्याकाळच्या वेळेला सूर्यास्त झाल्यानंतर अग्नीच्या जवळ बसलेल्या कश्यपांकडे मला जवळ घ्या अशी इच्छा व्यक्त केली. कश्यप म्हणाले, ही वेळ कुठली आहे? तू जरी माझी पत्नी असलीस तरी ही वेळ कुठली आहे? पण ती म्हणाली की धर्मशास्त्र सांगतं पत्नीनं इच्छा व्यक्त केली तर तिची इच्छा पूर्ण करावी, नाहीतर हे होतं धर्मबाह्य वर्तन केल्यावर. धर्मेच्या अर्थेच्या कामेच्या नातीच्याला मी शपथ घेतली तुम्ही, तेव्हा तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा. कश्यपांनी तिला शाप दिला, आता तुझ्या पोटी भयंकर असे 2 दैत्य उत्पन्न होते, भयंकर राक्षस असतील ते. तिनं क्षमा मागितली. ती म्हणाले, काळजी करू नकोस, तू क्षमा मागितली ज्या अर्थी आपण चुकलो हे तुला मान्य आहे. मग त्यांचा उद्धार करायला भगवंत स्वतः त्यांच्याकरता येईल. म्हणून आपल्याकडे कुठल्या गोष्टी कधी करावेत याचं फार सूक्ष्म शास्त्र आहे. या गादीवरून फार स्पष्ट बोलता येत नाही, पण एवढं सांगतो की आपल्याकडे कुठली गोष्ट कधी करावी याचं शास्त्रानं दिलेला निर्णय न पाळल्यामुळे आपण दुःखी होतो. मुलं हल्ली हँडिकॅप जन्माला येतात ना, याचं कारण नको त्यावेळेला पती पत्नी एकत्र आले, हे लक्षात ठेवा. एवढा सूक्ष्म विचार कोणी करणार नाही जेवढा आपल्या धर्मशास्त्र करतो. आणि यानंतर एक सुंदर कथा येते. चला त्या कथेकडे जाऊया. ती कथा अशी आहे, भगवंतांनी विचार केला की मी माझ्या मनातून काही ऋषी निर्माण केले. जसं उदाहरणार्थ भगवंताच्या घामापासून काही ऋषी निर्माण झाले, भगवंताच्या सावलीपासून काही ऋषी निर्माण झाले. आपल्याला वाटतं असं कसं काय हो, शी असं वाटू शकतं, कारण आपण आपला घाम गृहीत धरतो. पुराणात कथा आहे, पार्वतीनं आपल्या मळापासून गणपती तयार केला, अशी कथा आहे. न पटणारी कथा आहे हो, न पटणारी कथा नाहीये, न कळणारी कथा आहे. न पटणे याचा अर्थ काहीतरी गृहीत धरले म्हणून पटत नाहीये.
पार्वती कुणाला म्हणतात माहिती का? जिचा देह अत्यंत पवित्र आहे. तिचं नाव आहे हेमा. हेम म्हणजे सुवर्ण, सोनं. हेमा मालिनी नव्हे, नुसतं हेमा. अशी ती हेमा सुवर्णाच्या अंगकांतीची होती. अत्यंत पवित्र असे देह आहेत. आता सोनाराच्या घरी कचरा कशाचा असतो? सुवर्णकाराच्या दुकानात जा, तुम्हाला विचारायला हरकत नाही. सुवर्णकाराकडे तुम्ही कचरा त्यांनी काढलाय आणि बाहेर फेकला असं दिसतं का? त्याच्याकडं सोन्याचाच कचरा असतो. मग कल्पना करा, सोन्याची जी आहे इतकी पवित्र देह आहे, तिच्या अंगावरचा मळही पवित्र आहे की नाही? आपण आपला मळ गृहीत धरतो म्हणून आपल्याला वाटतं शी. आपल्या दृष्टीनं शीच बरोबर आहे. तुम्ही इकडे आपल्याला घाम आला ना की असा चमचाभर असा चमच्यानी काढा. खूप घाम आला की असा घासा आणि तो सूक्ष्मदर्शकाच्या यंत्राखाली ठेवा. त्यात बारीक 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 कीटक वळवळताना दिसतात बघा. याचा अर्थ आपल्या घामापासून सुद्धा काहीतरी जन्माला येत आहे. तुम्ही ते दही खाता रोज, दही, ते दही सूक्ष्मदर्शनाखाली तपासा. बारीक बारीक आळ्या दिसतात त्यात. कधी दही खाणार नाही बोलत मनुष्य आयुष्यात. बॅक्टेरियाच असतात त्यात जे अन्न पचवतात. दही ताकाने अन्न पचतं ना. म्हणून ब्रह्मदेव नावाची जी गोष्ट आहे, ब्रह्मदेवाच्या घामापासून अमुक निर्माण झालं, ब्रह्मदेवाच्या हे जे काही आहे ना, हे त्या लेवलला बघा, विचार करा. जर आपल्या घामापासून काहीतरी निर्माण होत असेल तर ब्रह्मदेवाच्याही घामापासून निर्माण व्हायला काय हरकत? ब्रह्मदेवाच्या नाकातून वराह निर्माण झाला म्हणाले आणि त्या वराहाने हिरण्याक्षाचा उद्धार केला. अशी कथा इथूनच सुरुवात आहे कथा. असा ब्रह्मदेवाच्या सावलीपासून एक ऋषी निर्माण झाला. त्या ऋषीचं नाव आहे कर्दम. त्याच वेळेला त्यांनी ब्रह्मदेवानी काही राजे लोक निर्माण केलेत, म्हणजे लोकांचं पालन करणारे लोक निर्माण केले. त्यात मनू निर्माण केला. मनू नावाचा राजा निर्माण केला आणि मनूपासून ही सगळी प्रजा निर्माण झाली. लक्षात घ्याल, मनूचे आपण आहोत म्हणून आपल्याला मानव म्हणतात. मानव म्हणजे मनूचे, दानव म्हणजे दनूचे. लक्षात घ्याल. इंग्लिशमध्ये सुद्धा काय म्हणतात माणसाला? मॅन. मनूचा म्हणून मॅन. ऍडम आणि इव्ह, ऍडम पासून निर्माण झाला तो आदमी. हे सगळं हबीब नावाच्या ग्रंथात आलेलं आहे, जे भागवतात आहे बरं का. ह्याच्यानंतर लिहिला गेला ग्रंथ हबीब. आणि या हबीबचे दोन लेकर आहेत. एकाचं नाव आहे कुरआन आणि एकाचं नाव आहे बायबल. बायबलचे परत दोन प्रकार आहेत. येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वीचा बायबल हा पहिला करार आणि त्यानंतरचा दुसरा करार. पहिला करार आणि दुसरा करार आत्ताचं जे काही आहे बायबलमध्ये वाचला असेल आपण, तरुणांनी अवश्य वाचा. तुम्हाला प्रत्येक मुद्दा भागवतातनं चोरलेला दिसेल. आणि यानंतर मनूला अपत्य व्हायला पाहिजे. भगवंतांनी विचार केला की हे विश्व निर्माण जे करायचं आहे, आता विश्वाची निर्मिती करताना मी प्रत्येक वेळेला माणसं निर्माण करत बसू, म्हणून भगवंतांनी आपल्या सगळ्यांच्या मेंदूमध्ये एक सॉफ्टवेअर टाकला. काय सॉफ्टवेअर टाकला? आता तू प्रजा निर्माण कर. नीट ऐका. प्रजा निर्माण कर. प्रजा याचा अर्थ पुन्हा प्रजा निर्माण करण्याची व्यवस्था असणारी व्यवस्था. ज्या म्हणजे नुसतं जन्माला येणारं आणि प्रजा म्हणजे जन्माला घालण्याची व्यवस्था असणारं. तेव्हा जन्माला येतं तेव्हा प्रजा म्हणतात. आणि ही प्रजा भगवंतांनी निर्माण करायला प्रारंभ केला. त्यावेळेला काळ निर्माण झालेला नव्हता. अशा काळात ब्रह्मदेव निर्माण केला. मग दिशा निर्माण केल्या. मग पंचमहाभूत निर्माण केली. मग मनु शतरूपा निर्माण केले. असे
आणि मनु आणि शतरूपाने एकत्र यावं आणि त्यातून प्रजा थोडं भारी. मनु आणि शतरूपा यांच्यातून पुढे निर्मिती व्हावी अशी व्यवस्था भगवंतांनी केली. काय गंमत आहे, असं माणसानं काही निर्माण केलेलं होतंय का बघा बरं. एक स्प्लेंडर गाडी आणि एक वेगो गाडी, वेगो एका खोलीत बंद करून ठेवा, बाहेरनं कुलूप लावा त्याला, आणि 1 वर्षानंतर कुलूप काढा, एक लुना निर्माण झालेली असते का? काय व्यवस्था आहे. आपल्या हातात काही नाही बरं का. आम्हाला वाटतं आम्ही पोरांना जन्म दिला, अजिबात नाही. हे पोरं आमच्या पोटी जन्माला यायची अशी व्यवस्था भगवंतांनी केली. फक्त निमित्त मात्र आहेत आई बाप. हे ज्या दिवशी कळेल ना त्या दिवशी दुःख संपेल. माणसं म्हणतात बुवा आता मुलगा विचारत नाही हो आम्हाला. आमचे गुरुजी गमतीने सांगतात, आता आमचा राहिला नाही, 6 महिन्यात तिचा झाला. 6 महिन्यात तिचा नाही झाला, तो आपला नव्हता. ज्या दिवशी रस्ता क्रॉस करताना मुलांनी आपला हात सोडला त्या दिवशी तो आपला नव्हता. त्या दिवशीपासूनच सगळ्या विश्वनिर्मितीमध्ये आपल्याला फक्त निमित्त केलंय देवाने, हे ज्या दिवशी कळेल. आणि हे सांगतायत मनु आणि शतरूपा यांच्या पोटी 3 मुली आणि 2 मुलं जन्माला आली. थोरली मुलगी देवहूती, त्यानंतर आकुती, नंतर प्रसूती आणि प्रियव्रत आणि उत्तानपाद अशी 5 मुलं. आता ही देवहूती जन्माला आली आणि मोठी झाली, वयात आली. आता उपवर मुलगी झाली ना की वडिलांना फार त्रास व्हायला लागतो. उपवर कन्या होता गुरुपंत, उपवर कन्या होता पितयाच्या काळजास कातरते. वडिलांच्या काळजाला कातरते होती. कातर सासर सागर, सासर रूपी सागर ही तरते का बुडते. असं होतं. याप्रमाणे त्या मनुला झालं. आणि मनुनी अर्थातच भगवान महाविष्णूंना विचारलं, देवा काय करू मी. इतक्यात देवर्षी नारदांना त्यांनी पाठवून दिलं भगवंतांनी, यांना विचारा. आता नारदांचं आगमन झाल्यावरती यांनी विचारलं, बाबा रे महाराज आम्ही काय करू, आमच्या मुलीचं लग्न करायचंय आम्हाला, मुलीला आम्ही वर संशोधन करतोय, तुमच्या बघण्यात आहे का एखादा वर. नारद म्हणाले आहे की. नारद म्हणाले माझा मी जो वर सुचवणार आहे तो जंगलात तपश्चर्याला बसलाय, त्याचं नाव आहे कर्दम. ऋषी आहे तो. आता ऋषी म्हटल्यानंतर आपल्याला वाटेल बहुतेक वयस्कर, हाडाची काढ झालेला, दाढी वाढलेला, जटा वाढलेला, लक्षावधी वर्षाचा व अंगावर वारूळ, है की नाही. ऋषीबद्दल आपल्या काही कल्पना आहेत. पण हा 15-20 वर्षाचा ऋषी होता. कसा, मेरिटवर. मेरिटवर ऋषी झाला होता. तरुणपणी ऋषित्व यानं धारण केलं होतं. ऋषी म्हणजे इंद्रिय, अशी इंद्रिय जिंकलेल्याला ऋषी म्हणतात. जो डोळ्याच्या अधीन नाही, जो कानाच्या अधीन नाही, कुठल्याही इंद्रियाच्या तो अधीन नाही, इंद्रिय त्याच्या अधीन आहेत, तो ऋषी. म्हणून ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणतो ना. नारद म्हणाले असं आहे. तिकडे भगवान महाविष्णूंनी कर्दमाना दृष्टांत दिला, बा कर्दमा तुझ्याकडे काम आहे. अरे देवा म्हणाले माझ्याकडे काम कमाल आहे, तुम्ही आलात माझ्याकडे, सांगा काय. काही नाही म्हणले, लग्न करायचंय तुला. तो म्हणला तेवढं सोडून बोल. लग्न करणं म्हणजे पुन्हा खड्ड्यात उतरणं आणि पुन्हा काहीतरी प्रयत्न करून पुन्हा स्नानबिन करून वरती जाणं. पोरं झाली की त्यांचे व्यवसाय अमकं तमकं इतका व्याप होतो देवा, तुम्हाला माहिती आहे. मला ते तुम्ही सांगू नका, मी लग्न करणार नाही. भगवान म्हणाले तुला लग्न करावं लागेल, कारण चांगल्या लोकांच्या वंश नको का वाढायला. सगळे राक्षसच वाढले, दैत्य वाढले तर कसं व्हायचं. लोकसभेत चांगल्या लोकांची उपस्थिती जास्त पाहिजे की नाही.
देश कधी चांगला चालेल? चांगल्या लोकांचं मेजॉरिटी झाली की चालेल की नाही? आणि म्हणून तुला लग्न करावं लागेल. तो म्हणला देवा लग्न करीन, पण एक अपत्य झालं, एक मुलगा झाला की मी लगेच संन्यास घेईन, चालेल का? भगवान म्हणले ते बायकोला विचार. बायकोला विचारल्याशिवाय संन्यास घ्यायचा नसतो बरं. तिनं सांगावं संन्यास घ्या, तिची आज्ञा सांगितली आपल्याकडे. आपली संस्कृती पुरुष प्रधान नाही, स्त्री प्रधान आहे. लक्षात ठेवा. आपल्याकडं सगळ्याच्या सगळ्या वेदात बघा, पुराणात बघा, स्त्रियांनी पराक्रम गाजवल्याच्या कथा आहेत. आपल्याला काय माहितीये, रामायणाला आपण काय म्हणतो, रामकथा असं आपण म्हणतो की नाही, पण वाल्मिकींनी लिहिली की नाही ही कथा. वाल्मिकी या कथेला काय म्हणतात माहितीये का? ते रामकथा म्हणायला तयार नाहीत. सीतायाश्चरितम महत, मी सीतेचं चरित्र लिहितोय म्हणाले, त्यात रामाचं नाव आलंय. भारतीय संस्कृतीचा, भारतीय तत्वज्ञानाचा जनक असं ज्यांना म्हटलं जातं, त्या याज्ञवल्क्यांची शेवटची एक्झाम विदुला नावाच्या एका वैदिक स्त्रीनं घेतलेली आहे आणि तिनं पास केलंय असं वेदांमध्ये वर्णनच आहे. विदुला नावाच्या स्त्रीचं वर्णन आहे. मी एवढ्या करता सांगतोय की विष्णू सांगतात की तू बायकोला विचार संन्यास घ्यायचा का? ते म्हणाले हरकत नाही. इतक्यात मनु, शतरूपा आणि देवहूती यांचा रथ आलाच. जंगलामध्ये शोधत शोधत आले, बोलणी झाली. मनु बसलाय, शतरूपा बसली आहे, ती देवहूती आहे. बराच मोठा प्रसंग आहे, मी थोडक्यात सांगतोय आपल्यासमोर. यांनी सांगितलं मी लग्न करायला तयार आहे, मलाही विष्णूंची आज्ञा झाली आहे. देवाची आज्ञा ऐकली नाही तर देवाज्ञा होते. देवाची आज्ञा ऐकावी. तेव्हा मी मान्य करतो, हरकत नाही, पण माझी एकच अट आहे देवहूती, तुझ्याकरता सांगतो, मला एक अपत्य झाल्यावर संन्यासाला परवानगी देशील? काय वैराग्य आहे बघा. ते लग्न करताना अजिबात वैराग्य नसतं. लग्न झाल्याबरोबर इतकं वैराग्य येतं काही दिवसातच. मी सज्जनगडावरच निघून जातो म्हणला. ती म्हणली जा, तिथला आमटी भात खाल्ल्यावर 2 दिवसात परत याल. वैराग्य संपन्न पती मिळणार आपल्याला, याचा देवहूतीला आनंद झाला असं शुकदेवांनी सांगितलं. आपला पती स्पेशल असावा, आपला पती वैराग्य संपन्न असावा, आपला पती विषयांच्या अधीन जाणारा नसावा, आपला पती चांगला ऋषी असावा, असं वाटणाऱ्या स्त्रिया होत्या त्या. आज मुलींची मानसिकता अशी बदलत चालली आहे की रेल्वेतला झाडूवाला चालेल पण शेंडीवाला नको. बेअब्रू झाल्यासारखी वाटते मुलीला की छे 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 माझा नवरा गुरुजी. मुलींची मानसिकता बदलली पाहिजे तर समाज टिकेल. भिक्षुकाची मुलगी सुद्धा भिक्षुकाशी विवाह करायला नाही म्हणते. मुलींची मानसिकता जर बदलली नाही तर काही वर्षांनी काय परिस्थिती येईल विचार करा. तिला आपल्यासारखं बदलावं त्या नवऱ्याला. बाबा सांगावं तू आता पूजेला चाललाय धोत्रावर जा, पण आपण एरवी शर्ट पॅन्टवर फिरायला जाऊ, सांगा, हरकत नाही. तू वेदांची सेवा करतोय, मी तुझ्या पाठीशी आयुष्यभर उभी राहीन असं म्हणा. ही मुलगी सांगते माझं भाग्य आहे की तुम संन्यास घेणारा नवरा मला मिळाला, वैराग्य संपन्न नवरा मला मिळाला, हे माझं भाग्य आहे असं तिनं म्हटलं आणि विवाह संपन्न झाला. भागवतातला पहिला विवाह देवहूती आणि कर्दम यांचा आहे बर का. आणि शेवटच्या दिवशी इतके विवाह आहेत, इतके विवाह आहेत की तांदळाचे पोतेच घेऊन यायचे त्याचे. 16,108 किती बर, प्रत्येक याच्यात 10 तर मंगलाष्टक असतील. मग गुणिले करा, 16,108 गुणिले 10 किती तांदूळ लागतील? शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, शुभमंगल. आणि विवाह झालेला, पुढची कथा फार सुंदर आहे. विवाह झाल्याबरोबर कर्दम आणि देवहूती निघून, आपलं कर्दम आणि हे मनु आणि शतरूपा निघून गेले. कर्दम आणि देवहूती आता तिथे झोपडीत आहेत. कर्दमाने सांगितलं चांगलं अपत्य व्हावं वाटत असेल तर आपण दोघं अनुष्ठान करूया का?
लग्नाच्या संध्याकाळी त्या पतीने पत्नीला ब्रह्मचर्याची दीक्षा दिली. पहिली गाडी पकडून गोव्याला गेले नाहीत. ती म्हणाली हरकत नाही, मी पण अनुष्ठान करतो तूही अनुष्ठान कर. आणि 1000 दिव्य वर्ष दोघांनी जप केलाय. 1000 दिव्य वर्ष म्हणजे नुसतं ऐकून घ्या.